दुपारी मंडळी. चला आपण आलेलो आहे आता मॉल एक आयलंडला, मालेच्या मेन आयलंडला. इथं कबूतर गार्डन आणि वेगवेगळ्या बिल्डिंग्स पाहायला भेटतील. जेवण झालेलं आहे खूप दाबून आणि छान जेवण होतं, जेवणाची क्वालिटी. तर आता आपण बीचवर जाऊ, एका मस्त थंडगार आंघोळ करू आणि तिथून पुढं परत आपल्या फेरी पकडून आपल्या माफुशी आयलंडला जाऊ. त्याचे हॉटेल्स आहेत तिथं. आणि ट्रान्सपोर्ट बघा सेम इंडियासारखं डबल डेकन बस आहे. जास्त महाग नाही आहे इथं बी. 5 ते 10 माले रुपये, 5 ते 10 माले रुपयामध्ये तुम्हाला या टोकातून त्या टोकाला घेऊन जाते. छान येतं आहे. पेट्रोल थोडं स्वस्त वाटलं मला इथं. आय थिंक 70 रुपये ते 80 रुपये पर लिटर इंडियन करन्सीमध्ये. तर बेस्टच आहे, स्वस्तच आहे हे पेट्रोल. थोडीशी बाकी पेट्रोल स्वस्त आहे पण बाकी सगळं महाग आहे. हे लंच झालं, लंचला मिनिमम तुम्हाला 1000 रुपीज इंडियाचे चांगलं जेवण. 1000 रुपीज इंडियाचे इथल्या मॉल ह्याच्यामध्ये. पण जेव्हा आपण इकडं जातो ना, म्हणजे मोठ्या आयलंडला जातो, त्या आयलंडमध्ये $165, $200 ते पॅकेज आहेत त्यांचे फूडचे. तिथे अनलिमिटेड डिफरंट टाईप ऑफ फूड्स, ड्रिंकिंग्स, सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक अनलिमिटेड तुम्हाला भेटू शकते. तर छोटीशी माहिती आहे मालेबद्दलची तुम्हाला सांगतो. ते टूर पॅकेज केलेलं उत्तम राहील. आणि जर तुम्हाला पर्सनली फिरायचं असेल तरी ॲक्च्युली मी आता इकडं आलो त्यामुळे मला सगळी माहिती होती आहे. वेगवेगळ्या हॉटेल्स, रूम्स, बीचेस, कहा कुठं राहायचे है ना. तर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल नक्कीच जर तुम्ही माले फिरायला आले तर. आणि हे बघा त्याचं बिल्डिंग्स, रस्ते, हे असे कॅब्स असतात इथं, व्हॅन, टू व्हीलर्स जिथं तिथं बघायला भेटतील तुम्हाला. आता मालेमध्ये पडलेले 2 दुपारचे 2, म्हणजे इथलं जे मुस्लिम कंट्री आहे त्यामुळं इथलं नमाजचा टाईम होता त्यामुळे एकदम शांत होतं सिटी. पण आता नमाज संपल्यानंतर आता परत लोक चहलपहल चालू झाली. आणि आता मस्त बीचवर जाऊन आपण आंघोळ करू, मस्त गार. आणि नंतर मग थोडंसं सिटी फिरून परत आपण जाऊ आपल्या ॲकोमोडेशनला, रूमला. GF गुलीपालू 2 आयलँड. तर अशा आयलँडला राहत आहे. बिल्डिंगचे माहीत नाही मला, पण छानच बिल्डिंग आहे. स्ट्रक्चर हे फेमस आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला जर यूट्यूबला बघितलं तर मालेचं मध्ये ही बिल्डिंग नक्कीच दिसते, तुम्हाला बघायला भेटते. इथं हिरवळ तर नाही वाटत आहे मला जास्त, कारण इथं काळी जमीनच नाही आहे. काळी जमीन नसल्यामुळं इथं शेती हा प्रकार नाही आहे. इंडियातूनच जे आहे हे बघा काय आहे इथं कार्ड आहे. इथं 2 कंपनीचेच कार्ड आहेत. हे काय ऑरिडो कार आहे. आणि ही आली बघा SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर तुम्हाला इंडियन करन्सी चेंज करायची, काय करायचं असेल सर्व्हिस बँकिंग, तर इथं तुम्ही करू शकता. तर ही इंडियाची बँक आहे. तुम्हाला करन्सी चेंज वगैरे, कॅफे वगैरे आहेत भारी. हे काय वेलकम हे का बस बघा किती क्लीन बस आहे. आणि रस्ता किती स्वच्छ आहे बघा. एक छोटं गार्डन आहे, याला कबूतर गार्डन का म्हणतात माहीत नाही. मे बी इथं कबूतर उडत असतील भरपूर. छोटं गार्डन, हे प्लेग्राऊंड आहे. आणि लवकरच आपण बीचवर पोचणार आहे. बीचवर पोचून तुम्हाला दाखवतोच कसं पाणी उसळतं आहे. गार्डन अच्छा, व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण होऊ द्या, कारण तुम्हाला मस्त असं पाहायला भेटेल गार्डन, बीच किनारा, समुद्र किनारा आहे का ना. हे काय इथं शहाळं वगैरे भेटेल तुम्हाला प्यायला. आता माझं जेवण फुल टाईट झालं तर थोड्या वेळाने जरा मस्ती करून आपण
बघूच. हे बघा आईस्क्रीम, नेसकॅफे शॉप्स आहेत इथं. जेवण खूप टाईप आहे. आता हे बघा छोटा बीच आहे हा असा मस्त. आपण बी आंघोळ करू इथं छानपैकी आणि मग नंतर आपल्या आयलंडला जाऊ. हा जो समोरचा ब्रिज दिसतो तुम्हाला, हा ब्रिज सीधा माले एअरपोर्ट, वेल्लेना माले एअरपोर्टला जातो. तर छान असं समुद्र, हिरवं निळं पाणी आणि लाटा पाट असं मस्त मध्ये मालेचं एक छोटं बीच आहे. आणि तसं समोरच आपल्याला भरपूर हे बी भेटतील, मोठे मोठे रिसॉर्ट, राहण्याची सोय आणि मस्त मजा करायची इकडे येऊन. जय महाराष्ट्र. बाय, सी यू. आता आपण परत भेटू फेरी बोटमध्ये बसल्यानंतर. ओके बाय.